नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे रानभाजी, करटुल्याची भाजी। ही रानभाजी आहे, औषधी आहे। ही पावसाळ्यामध्ये नक्की खाल्ली जाते आणि ही भाजी पावसाळ्यातच येते। तर हे करटुले मी मार्केटमधून आणल्याच्या नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता मी याला कापून घेते। प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत करटुल्याची। कोणी कंटोळी म्हणतं, कोणी करटुले म्हणतं, कोणी करटोली म्हणतं किंवा काटवेल असं म्हणतं। तर प्रत्येकाची विविध नावं आहेत। तर हा जो मधला भाग आहे तो मी चमच्याने काढून घेते। हा जो मधला सफेद भाग आहे तो चमच्याने काढायला अगदी सोपा जातो आणि पटकन निघतो। तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे करटुले मी आता कापून घेणार आहे। आमच्या इकडे या रानभाजीला करटुले असे म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। ही भाजी चवीला इतकी अप्रतिम आहे की रोजच खावीशी वाटते। पण काय आहे ना, पावसाळ्यामध्येच ही भाजी येते। त्यामुळे नक्की फायदा घ्यावा की पावसाळ्यामध्ये हमेशा ही भाजी करून खावी पूर्ण पावसाळाभर। अजिबात कंटाळा येत नाही, मुलांनाही खूप आवडते। तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा, मुलांना खाऊ घाला। खूप फायदेशीर भाजी आहे, औषधी भाजी आहे आणि भाजी बनवण्यासाठी ही खूपच सोपी आहे। तर हे पहा, सर्व करटुले मी असे कापून घेतलेले आहेत। आता याचे पातळ पातळ काप करून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर एका करटुल्याचे 4 भाग केलात तरीही चालेल, पण मी असे लांब त्याचे भाग करून घेत आहे, पातळ काप। त्याच्याने म्हणजे खूप छान फ्राय होते ती आणि खाण्यासही मुलांना कळतही नाही की आपण कशाची भाजी बनवलेली आहे, पण खायला खूपच टेस्टी लागते। तर पहा, अशा प्रकारचे मी काप करून घेतलेले आहेत। तर आता बाकीचे सर्व काप मी असेच करून घेतलेले आहेत। आता भाजी बनवायची तयारी करू। चला तर मग तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये टाकले जिरे। जिरे तडतडले की एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आता तो फ्राय करून घेणार आहे। कांदा परतत आहे तर आता यामध्ये घालत आहे कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्याच्या पानांनी खूप छान असा स्वाद येतो भाजीला। तर आता यामध्ये घालत आहे हिरवी मिरची आणि लसूण एकत्र वाटून घेतलेली। व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तुम्हाला ते दिसला नाही। तर आता छान परतून घ्यायचं आहे। तर हिरवी मिरची आणि लसूण चांगलं परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे करटुल्याचे काप करून घेतलेली भाजी आणि छान परतून घेणार आहे। ही भाजी वेगळी तेलामध्ये परतून घेण्याची काहीच आवश्यकता नाही। भाजी कांद्यासोबतच परतून घ्यायची, म्हणजे छान कांद्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतो आणि खूपच अप्रतिम चव लागते। तर आता यामध्ये घालत आहे बारीक कापून घेतलेला एक टमाटर छोटासा आणि मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे आणि भाजीही त्यासोबत छान शिजली जाईल। तर भाजी छान परतून झालेली आहे। तर आता यामध्ये घालत आहे सुके मसाले। तर त्यामध्ये घेतली आहे हळद। हळद घातल्याच्या नंतर भाजी एकदा छान अशी मिक्स करून घेणार आहे। भाजी मिक्स झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालते बाकीचे राहिलेले मसाले। तर त्यामध्ये घेतले आहे लाल तिखट। लाल तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, कारण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे भाजीला, म्हणून लाल तिखट थोडं बेतानेच वापरलेलं आहे। आणि आता घातला आहे गरम मसाला पावडर आणि धने जिरे पावडर। घातलेले मसाले भाजीमध्ये छान परतून घेणार आहे। तर पहा, मस्त भाजी परतली गेलेली आहे, किती सुंदर दिसत आहे। तर आता यामध्ये घालत आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट। कूट घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट आहे ना, ते मी जाडसर असं ठेवलेलं आहे। आता यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ। मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेते। तर आता भाजी छान मिक्स झालेली आहे। यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटासाठी मंद गॅसवर वाफ काढून घेणार आहे। तर पहा, 3 मिनिटानंतर भाजी छान अशी शिजलेली आहे, मस्त तयार झालेली आहे भाजी आणि किती सुंदर दिसत आहे पहा। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करून घेते। तुम्हाला माझी आज बनवलेली करटुल्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा। शुगर पेशंट असतील तर त्यांना नक्की द्या। तर आरोग्यदायी रानभाजी करटुल्याची भाजी एकदम तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।